आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच संस्कार टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करा. की ज्या राज्याला वर्गीकरण करायचं असेल त्या राज्यांनी ते करायला हरकत नाही आहे. आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली होती. काय समितीचं नाव? बदर समिती जी आहे ती ते नेमली होती. आणि त्याचा रिपोर्ट काय आलेला काय माहीत नाही आहे. पण बदर समितीच्या रिपोर्टचे जो रिपोर्ट आहे तो आपल्याला कळेल. पण आमचं म्हणणं असं आहे की त्या समितीने अगोदर हरकती मागवणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणजे समितीनं आपला रिपोर्ट तयार करण्याच्या अगोदर त्यांनी ज्या जाती बौद्ध समाज आहे, पूर्वीचा महार समाज आहे, मातंग समाज आहे, चर्मकार आहे, ढोर आहेत, कोलार आहे, अशा अनेक जाती 59 जाती आहे, त्यांच्याशी संवाद साधणं अत्यंत आवश्यक होतं. पण तो साधला गेला नाही. पण नंतर मात्र त्यांनी संवाद साधलेला आहे. म्हणजे सरकारच्या वतीनं आपल्या ज्या हरकती आहे त्या हरकती मागवलेल्या आहे. तर त्याच्यामध्ये आता रिपब्लिकन पक्ष म्हणून आमची भूमिका अशी आहे की सगळ्या जातींना न्याय मिळाला पाहिजे, पण कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये. त्यामुळं आमची मागणी अशी आहे की जातीच्या पर्सेंटेज प्रमाणे त्यांना आरक्षण द्यावं. म्हणजे जर आरक्षण आपल्याला द्यायचं असेल तर आता 59 जातींना कसं आरक्षण द्यायचं या संबंधामध्ये योग्य स्टडी होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि गोष्ट खरी आहे की बौद्ध समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण सर्वात जास्त असल्यामुळं बौद्ध समाजाला जास्त फायदा झालेला गोष्ट खरी आहे. पण आता इतर समाजाच्या एज्युकेशनमध्ये कशी वाढ होऊ शकेल, त्या समाजातल्या विद्यार्थ्यांनी चांगलं शिकून अनेक पदावर कसं जाऊ शकतील, या संबंधामध्ये सुद्धा राज्य सरकारने विचार करावा. आणि ज्या जातीमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे त्यांना चांगल्या पद्धतीनं मदत करून त्यांचंही शिक्षणामध्ये प्रमाण वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे की आता 2011ची जी जनगणना आहे आणि आता 2021ची जनगणना जी आहे ती आता 2017ला सुरू होणार आहे. आता तर आमची मागणी अशी आहे की 27च्या जनगणनेप्रमाणे कोणत्या जातीला किती टक्के आरक्षण द्यायचं हे प्रत्येक जातीच्या टक्केवारीप्रमाणे त्यांना ते आरक्षण द्यावं, अशी एक आमची महत्त्वाची सूचना आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपला पक्ष एका जातीच असू नये, त्याच्यामध्ये सर्व जाती, शेड्यूल कास्टच्या जाती, शेड्यूल ट्राईबच्या जाती, आणि एवढंच नव्हे तर ओबीसी जनरल कॅटेगरीचे लोक, मराठा, ब्राह्मण, माळी आणि अल्पसंख्याक अशा सगळ्या लोकांना घेऊन रिपब्लिकन पक्ष असला पाहिजे, अशी बाबासाहेबांची 2024मध्ये 57 आमदार एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत आणि 41 आमदार अजितदादा पवारांचे आहेत. त्यामुळे त्यांची मोठी ताकद आहे. पण रिपब्लिकन पक्ष जो आहे, रिपब्लिकन पक्ष हा मूळ महायुतीमधला हा पक्ष आहे. त्यामुळं त्या पक्षाला थोडं डावलण्याचा प्रयत्न होतोय की काय, अशा पद्धतीचा समज आमच्या समाजामध्ये आहे. सत्तेचा वाटा मला मिळालेला आहे, गोष्ट खरी आहे. मला तर तिसऱ्यांदा सुद्धा राज्यसभा मिळालेली आहे. आणि रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासामध्ये 6 वेळेला 3 वेळेला लोकसभा आणि 3 वेळेला राज्यसभा, तर एवढ्या वेळेला संसदेमध्ये जाण्याची संधी कदाचित आपल्याला मिळालेली असेल. त्यामुळं अनेक लोक संसदेत गेलेले आहेत, पण 6 वेळेला मला संसदेत जाण्याची संधी मिळालेली आहे. नरेंद्र मोदींच्या सोबत, अमित शहा सोबत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहे. पण महाराष्ट्रामध्ये सत्तेचा सहभाग मिळत नाही आहे. एक तर आम्ही काँग्रेस आणि एनसीपी सोबत असताना आम्हाला 6-7 एमएलसी मिळाली होती आणि प्रत्येक 2 वर्षाला आम्हाला एक एमएलसी मिळत होता. पण महायुती सोबत आल्यानंतर, एनडीए सोबत आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मात्र आम्हाला एमएलसी मिळत नाही आहे. त्यानंतर लोकसभेला माझी उभारण्याची इच्छा होती, पण त्या वेळेला काही सिरीज माझा विचार होऊ शकला नाही. पण बीजेपीचे अनेक जे राज्यसभेतले अनेक होते, अनेक नेत्यांना लोकसभेमध्ये आणलेलं आहे. म्हणजे आता अनेक लोक लोकसभेत आलेले आहे, त्यांचा कार्यकाल सुद्धा बाकी होता तरी त्यांना लोकसभेमध्ये आणलेला आहे.
तसं लोकसभेमध्ये मी यावं अशी माझी इच्छा होती. शिर्डीमध्ये मी हरलो होतो आणि एकदा मला तिथं निवडून यावं अशी माझी इच्छा होती. पण अनेक वेळेला प्रयत्न केल्यानंतर सुद्धा राज्याकडून काय तशा पद्धतीनं आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही. आणि एकदा नरेंद्र मोदी साहेबांना मी सांगितलं तर ते म्हणाले काय तुमचं नाव आलेलं नाही म्हणून. आलं म्हणजे तुमचे नाव काय लोकसभेच्या चर्चेमध्ये नव्हतं. तर इथं अनेक वेळेला आपण देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटलो होतो, एकनाथ शिंदे साहेबांनाही भेटलो होतो, अजितदादांनाही भेटलो होतो. आणि अजितदादांचं म्हणणं असं असायचं की तुम्ही मला एकट्याला भेटून उपयोग नाही आहे. तुम्हाला काय RPI हवा असेल, जागा हव्या असतील आणि काय हवं असेल तर आम्हाला तिघांना एकत्रितपणे तुम्ही भेटा म्हणजे आम्हाला निर्णय घेता येईल असं ते म्हणायचे. निवडणुकीच्या वेळेला फक्त निळे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं ठीक आहे. तर आता एक तर आमची समाजामध्ये त्या नाराजी आहे बाबा आपल्याला इथं सत्ता मिळत नाही आहे आणि मला एकट्याला सत्ता मिळालेली आहे यामध्ये मी ते समाधानी नाही आहे. मी ज्या राज्यातून मी दिल्लीमध्ये गेलेलो आहे, मला नरेंद्र मोदी साहेबांनी 3 राज्यसभा दिलेली आहे, मंत्रिपद दिलेलं आहे, ही फार मोठी गोष्ट आहेच आहे. त्याची चर्चा सर्व देशभरामध्ये नाही सर्व जगभरामध्ये आहे. म्हणजे जगामध्ये जे आंबेडकराईट लोक आहेत त्याचं सगळ्यांना माहीत आहे की भारत सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाचा एक मंत्री आहे. त्यामुळं मला जे मिळायला पाहिजे ते मला मिळालेलं आहे. म्हणजे कार्यकर्त्यांमुळं मी दिल्लीमध्ये गेलेलो आहे. त्यांना काय एक पद देता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आमची मागणी एवढीच आहे की आता येणारी एक MLC आणि महामंडळ आहे त्याच्यामध्ये 2 तरी महामंडळ आम्हाला मिळावी. त्याच्यामध्ये महात्मा फुले महामंडळ एक आहे ते महत्वाचं आहे, ते एक आम्हाला मिळालं आणि एक महामंडळ मिळावं. आणि काय ज्या इतर जे महामंडळात मेंबरशिप आहे त्यानंतर मुंबईमधल्या काही महत्वाच्या कमिटी आहेत. आपलं दुरुस्ती मंडळ आहे, मुंबई मंडळ आहे. तर अशा पद्धतीनं आणि एखादा मुंबईमध्ये एक तरी ऑप्शन घ्यायला होता आमचा, म्हणजे एक आमचा घ्यायला होता. पुण्यामध्ये मात्र आमच्या पक्षाचे 6 लोक निवडून आलेले ते त्यांच्या परफॉर्मन्स होते. पण पुण्यामध्ये मात्र एक डेप्युटी मेयर RPI मिळालेला आमचा परशुराम वाडेकर डेप्युटी मेयर आहे. आणि राज्यभरामध्ये आमचे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एक 30-40-50 लोक निवडून आलेले आहे. पण ते सगळे त्यांच्या सिम्बॉलवर आहे, सगळ्यांच्या सिम्बॉलवर आहे. त्यामुळे ठीक आहे. तर आता आमचं म्हणणं एवढंच आहे की एक MLC आम्हाला मिळावी, 2 तरी महामंडळाची अध्यक्षपदं मिळावी, एक 40-50 तरी आम्हाला जर मेंबर मिळाले महामंडळाचे, जर सगळ्या एका जिल्ह्याला एक तरी आम्हाला महामंडळ देता येईल